पिंपरी चिंचवड, उंडरी, पिसोळी आणि वडगाव श्री या भागामध्ये स्थित असणारे ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल जे अवैध अनधिकृतपणे चालू आहे आणि त्या संदर्भात पुणे शिक्षण अधिकारी संजय नाईकवाडे यांना भेटण्यासाठी नागरिक तक्रारी घेऊन या ठिकाणी येतात। वारंवार त्या ठिकाणी ते पुणे जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना भेटण्याचा ते प्रयत्न करतात, मात्र त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षणाधिकारी आहेत त्यांना वेळ देत नाहीये। का वेळ देत नाहीये हे जाणून आपण या ठिकाणी घेणार आहोत। ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूलच्या भ्रष्टाचाराला बाहेर काढण्यासाठी जे नागरिक सातत्याने प्रयत्न करतायत त्या भ्रष्टाचाराला जाणीवपूर्वक शिक्षण अधिकारी संजय नाईकडे हे दुर्लक्ष करतायत का, यामध्ये त्यांचा काही हातभार आहे का, जाणीवपूर्वक या सगळ्या घटनेकडे ते कानाडोळा करतायत, दुर्लक्ष करतायत का, असा प्रश्न या ठिकाणी ते निर्माण होत आहे। आपल्या सोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर आपण पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी संजय नाईक नरोडे जे आहेत त्यांच्याकडे आपण भेटायला आलेला आहेत। वारंवार तुम्ही त्यांना ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूलच्या भ्रष्टाचाराबाबत आपण भेटीगाठी घेताय, मात्र तुम्हाला ते भेट देत नाहीये असं सांगितलं जात आहे। काय नेमका हा प्रकार आहे, काय सांगाल? जय महाराष्ट्र। मी हेमंत बत्ते, मी शिवसेना विधानसभा मतदारसंघाचा प्रमुख आहे। अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्या ऑर्चिड शाळेच्या विरोधात अनेक वेळा गंभीर तक्रारी केलेल्या आहेत आणि या तक्रारीची आम्ही वारंवार शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवलेली आहे। त्यामध्ये वडगाव श्रीमध्ये बेकायदेशीर इमारतीमध्ये ही ऑर्चिड शाळा चालते आणि या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की शाळा बेकायदेशीर आहे, तिथं बेकायदेशीर शिक्षक भरती आहे, तिथं शाळा एकाच्या नावावर फी दुसऱ्याच्या नावावर घेतली जाते, अशा अनेक प्रकारच्या उघडीस आणून दिलेले। पिंपरी चिंचवड, कोंढवा, उंदरी या भागात या शाळेवर FIR दाखल झालेले आहे। बेकायदेशीर इमारतीच्या हे दाखवून कॉर्पोरेशनचा टॅक्स वाचवण्यासाठी की 500 स्क्वेअर फुटामध्ये शाळा चालते असे दाखवतात, ते 9000 स्क्वेअर फुटाची शाळा आहे। हे सगळे प्रकार संजय नायकवाडे तसेच सुनंदा वाकर यांच्या लक्षात आणून दिले। त्यांनी ते पत्र काढलेले आहेत। या शाळेमध्ये बेकायदेशीर शाळा आहे मान्य केलेले आहे, पण या फक्त कागदोपत्री त्यांच्या फाईलच असतात। प्रॅक्टिकल मध्ये त्या शाळेवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। हा प्रकार गेले 2 वर्ष चालू आहे, सातत्याने याचा पाठपुरावा चालू आहे। तरी हे अधिकारी आज बघतो उद्या बघतो त्याचे FIR दाखल करतो, अशा अनेक ओढाओढीचे उत्तर देतात। त्यांच्यावर ते तुम्हाला काय पाठवलं, सुनावणीचं पत्र पाठवलंय। पण ज्या लोकांना सुनावणीचं पत्र पाठवायचं, जे सुनावणीचं पत्र ज्याच्या नावाने त्याला न पाठवता ते फक्त कागदोपत्री पाठवून दाखवतात, प्रॅक्टिकल लोकांना बोलून घेतात आणि हे लोक हजर नाही असं दाखवतात। असे अनेक प्रकारे या शाळेने संबंधित अधिकाऱ्यांनी हात मिळवणी करून पालकांची, विद्यार्थी व शासनाची फसवणूक केलेली आहे। तर त्या शाळेवर त्वरित कारवाई करावी, यांना जे पाठीचे अधिकारी जे घालतात त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून यांचा त्वरित राजीनामा घेऊन यांची बी हकलपट्टी करावी अशा आणि ज्या ज्या शिक्षण अधिकाऱ्यांनी यांचे जे दंड लावलेले ते दंड कागदोपत्री दिसतात तरी आजही घेतले जात नाही। तरी आपण या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या मार्फत या शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व ज्या बेकायदेशीर संस्था पुण्यामध्ये ज्या सुळसुळाट झालेला आहे त्या शाळांवर सुद्धा कडक कारवाई करून बाकी शाळा सुधारतील अशा पद्धतीने कारवाई करावी आमची अपेक्षा आहे। आता शिवसेनेच्या वतीने या अधिकाऱ्यांवर तीव्र आंदोलन केले जाईल, याची दक्षता घ्यावी। शिक्षण अधिकाऱ्यांना आपण वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अधिकाऱ्यांकडून कुठल्या प्रकारची वेळ तुम्हाला दिली जात नाही असं देखील आपण बोलताना म्हटलं होता। काय नेमका तो प्रकार आहे, काय सांगाल? आम्ही भेटायला तर काय मीटिंग मध्ये असतात, आता क्षणात भेटतात, मी मीटिंग मध्ये चाललोय असं काहीतरी कारण सांगून ते निघून जातात। कारवाईचं विचारलं ते प्रोसिजर चालू आहे, पुढच्या आठवड्यात होईल असं करत करत अनेक दिवस गेलेले, पण कारवाई काही होत नाही। नक्कीच आपण पाहतोय ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूलच्या भ्रष्टाचाराला बाहेर काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातली जे सुज्ञ नागरिक आहे हे सातत्याने पुणे जिल्ह्यातल्या शिक्षण अधिकारी संजय नाईक नरोडे जे आहेत यांना भेटण्यासाठी वारंवार ते या ठिकाणी येतात, मात्र शिक्षण अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची भेट नागरिकांना दिली जात नाही। म्हणून पुणे जिल्ह्यातले आता सुज्ञ नागरिक हे शिक्षण अधिकाऱ्यांवरती त्रस्त झालेली आहे। निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पुणे जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे देखील नागरिक या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलतायत। मात्र पुढे चालून काय होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।